नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करते। आज आपण वर्ग आणि वर्गमूळ या घटकामधील या प्रकारची उदाहरणं कशी सोडवायची हे मी तुम्हाला एका सोप्या पद्धतीने सांगणार आहे। तर आता हे उदाहरण आहे वर्गमूळामध्ये 32 अधिक वर्गमूळामध्ये 48 भागिले किंवा छेदामध्ये वर्गमुळात 8 अधिक वर्गमुळात 12। तर हे उदाहरण कसं सोडवायचं, तर हे सोडवण्यासाठी एक आपण सोपी पद्धत वापरणार आहोत। आता इथे वर्गमुळामध्ये 32 ही संख्या आहे आणि इथे वर्गमुळामध्ये 48 ही संख्या आहे। तर आता या संख्यांचं जर आपल्याला वर्गमूळ काढायचं असेल तर वर्गमूळ काढता येत नाही, कारण ह्या पूर्ण वर्ग संख्या नाहीत। आपल्याला काय करायचं आहे, या ज्या संख्या आहेत या संख्यांचं विभाजन करायचंय। म्हणजेच आपल्याला ही संख्या कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार आहे ते शोधायचं आणि त्या प्रकारामध्ये त्या मांडून घ्यायच्या। आता इथे ही 32 ही संख्या आहे, ही 32 संख्या आपण 8 गुणिले 4 या प्रकारे लिहू शकतो। म्हणजेच 32 8 चौक 32, त्यानंतर 16 गुणिले 2 बरोबर 32। म्हणून आता आपण 32 या संख्येला वर्गमुळामध्ये 16 गुणिले 2 या प्रकारे लिहून घेऊ। त्यानंतर 48 आहे, तर 48 ला सुद्धा आपण काय करायचंय, वर्गमुळामध्ये 16 गुणिले 3 16 त्रिक 48 या प्रकारे लिहून घ्यायचं। त्यानंतर छेदामध्ये आता वर्गमुळामध्ये 8 आहे, तर 8 आपण वर्गमुळामध्ये 4 गुणिले 2 या प्रकारे लिहू शकतो आणि 12 4 गुणिले 3 4 त्रिक 12 या प्रकारे आपल्याला या संख्यांची फोड करून घ्यायची। तर त्यानंतर आपल्याला इथं वर्गमुळामध्ये 16 गुणिले 2 आहेत, तर 16 ही संख्या 4 चा वर्ग आहे। 16 चं वर्गमूळ काढून घेणार आहोत, तर 16 चं वर्गमूळ आहे 4 आणि इथं वर्गमुळामध्ये शिल्लक 2 राहणार आहे। त्यानंतर अधिक, तर इथे सुद्धा आपण 16 चं वर्गमूळ काढून घेऊ, तर 16 चं वर्गमूळ 4 येणार आहे आणि वर्गमुळामध्ये इथे शिल्लक 3 राहणार आहे। आता छेदस्थानी आपल्याला इथे सुद्धा आपल्याला 4 चं वर्गमूळ काढायचं, तर 4 चं वर्गमूळ येणार 2 आणि इथं वर्गमुळात 3 शिल्लक राहणार। तर आपल्याला इथे 4 कॉमन काढायचे आहेत आणि शिल्लक राहिलेल्या संख्या परत लिहून घ्यायच्या आहेत। वर्गमुळात 2 अधिक वर्गमुळात 3। आता छेदस्थानी आपल्याला इथं 2 हे कॉमन काढायचे आहेत आणि शिल्लक राहिलेल्या संख्या पुन्हा लिहून घ्यायच्या आहेत। 2 वर्गमुळात 3 आपण तर आता इथे आपण भाग देऊ शकतो। वर्गमुळात 2 आणि वर्गमुळात 2 हे गेले, इथं वर्गमुळात 3 आणि वर्गमुळात खाली 3 छेदस्थानी, तर हे गेले। त्यानंतर आता इथे 2 ने आपण 4 ला भाग देऊ, 2 दुणे 4, म्हणजेच आपलं उत्तर किती आलं 2। तर या प्रकारची जी उदाहरणं आहेत ही उदाहरणं परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहेत, म्हणून या उदाहरणांचा सराव जर केला तर आपण हे उदाहरण पटकन सोडवू शकतो। नंतरचं उदाहरण आहे, आता हे उदाहरण बघून आपल्याला खूप अवघड वाटतं, पण हे उदाहरण सोडवण्यासाठी एक सूत्र आहे आणि त्या सूत्राचा जर आपण वापर केला तर खूप सोप्या पद्धतीने हे उदाहरण सुटणार आहे। तर 2 वर्गमुळात AB हे काय आहे, सूत्र आहे। तर आपल्याला इथे ह्या ज्या वरच्या किमती आहेत या सूत्रामध्ये घालून घ्यायच्या आहेत। तर A बरोबर काय असणार आहे, तर 5 असणार आहे आणि B बरोबर काय असणार आहे, तर 3 असणार आहे। म्हणून इथं 2 वर्गमुळामध्ये A बरोबर 5 आणि B बरोबर 3, तर वर्गमुळामध्ये किती येणार 15। उदाहरणाचं उत्तर किती आलं, 2 वर्गमुळामध्ये 15। तर हे उदाहरण सोडवताना जर ह्या सूत्राचा जर वापर केला तर हे उदाहरण आपलं 2 ते 3 सेकंदामध्ये सुटतं। नंतरचं उदाहरण आहे, आता हे उदाहरण जर आपण पाहिलं तर हे उदाहरण बघितल्यानंतर असं वाटतं की खूप अवघड आहे, पण हे उदाहरण सोडवण्यासाठी मी तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगणार आहे। तर आता इथे वर्गमुळामध्ये किती आहे, तर 25 आहे, म्हणून 25 लिहून घ्यायचे। त्यानंतर वजाचं चिन्ह द्यायचं आणि शेवटी कोणती संख्या आहे, तर शेवटी 1 ही संख्या आहे, म्हणून इथं आपल्याला वर्गमुळामध्ये 1 लिहून घ्यायचे। नंतर आपल्याला 25 चं वर्गमूळ काढायचं, तर 25 चं वर्गमूळ किती येणार आहे, 5 येणार आहे आणि 1 चं वर्गमूळ हे 1च येणार आहे आणि 5 मधून 1 गेले तर शिल्लक किती राहतात, 4 राहतात। म्हणजेच 4 हे काय झालं, आपल्या या प्रश्नाचं उत्तर झालं।
एवढा मोठा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला मेथडनी जर गेलो असतो तर खूप वेळ लागला असता. तर आपण हा प्रश्न किंवा हे उदाहरण एका शॉर्ट मेथडने सोडवलेलं आहे, त्यामुळे आपल्याला हा प्रश्न सोडवण्यासाठी कमी वेळ लागला. त्यानंतरचं उदाहरण आहे 250 भागिले वर्गमुळात x बरोबर 10. तर आपल्याला x ची किंमत काढायची आहे. तर आता इथे पहिल्यांदा आपल्याला तिरकस गुणाकार करून घ्यायचा आहे. तर आता वर्गमुळामध्ये x गुणिले 10 बरोबर 250. आता x ची किंमत काढायची आहे म्हणून आपल्याला x बाजूला काढायचे आहेत आणि हे इथे गुणिले आहे, इकडे काय होणार भागिले होणार, म्हणजे 250 भागिले 10. आता यांचा आपण भागाकार करून घेऊ. तर हा शून्य गेला, हा शून्य गेला. तर वर्गमुळामध्ये x बरोबर किती 25. इथे आपण दोन्ही बाजूंचा वर्ग करून घेऊ. तर वर्गमुळामध्ये x चा वर्ग बरोबर इथं 25 चा वर्ग. x चा वर्ग x बरोबर 25 चा वर्ग किती आहे 625. म्हणजेच आपली x ची किंमत किती आली 625. तर अशा पद्धतीने आज आपण वर्ग आणि वर्गमूळ या घटकावरील काही महत्त्वाचे उदाहरणं सोडवून घेतलेले आहेत. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.